याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत। त्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत असणार आहेत। सगळ्यांचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। सुरुवातीला आपण नागपुरात जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे। तुषार, जो काही अध्यादेश सरकारकडून काढला जाणार आहे, आता अध्यादेशामध्ये काय आहे हे नेमकं अजून कळलेलं नाहीये। जसं भुजबळांनी काल सांगितलं 50% आरक्षण मर्यादेच्या अधीन राहून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा तो अध्यादेश काढला जाईल। काय सविस्तर माहिती? बघा, एक महत्त्वाची गोष्ट की राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका लागलेल्या आहे आणि राज्य सरकारने घाई गडबडीने आता हा अध्यादेश काढलेला आहे। सरकारचा असा उद्देश आहे की कुठेतरी हा पोटनिवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा। मात्र एकदा निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम जाहीर केला की कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो आणि शनिवारी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की राज्य सरकारला तर बिलकुलच नाही, कारण की एखादी निवडणूक पुढे ढकलण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, निवडणूक आयोग त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे आता हा अध्यादेश काढल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये त्या संदर्भात फक्त राज्य सरकार आयोगाला विनंती करू शकतो, मात्र या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही। त्यामुळे या ज्या पोटनिवडणुका लागल्या ह्या जवळपास निश्चित झाला आहे की या ओबीसीच्या आरक्षणाव्यतिरिक्तच होणार आहे। अध्यादेशासंदर्भात आपण मागच्या 6 महिन्यामध्ये राजकारणामध्ये पडद्याच्या समोर आणि पडद्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या घटना घडत असतात। आपण जर का बघितलं तर हा अध्यादेशाचा टायमिंग बघा तुम्ही, म्हणजे निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतरच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये हा अध्यादेश निघाला। राज्य सरकारला जर हा अध्यादेश काढायचा असला तर ते आधी पण अध्यादेश काढू शकले असते आणि ज्या पोटनिवडणुका आहे त्यामध्ये देखील कदाचित त्याचा फायदा घेता आला असता। मात्र ज्या प्रकारे जी टायमिंग वाटते त्यामुळे पडद्याच्या पाठीमागे प्रचंड राजकारण होताना दिसत आहे, मग ते सरकारच्या आतमध्ये असो किंवा सरकारच्या बाहेर असो, कारण की सरकारमधलाच असा काही गट आहे ज्यांना ओबीसी आरक्षणामुळे त्यांच्या स्थानिक राजकारण प्रभावित होतात। त्यामुळे एक गट प्रचंड ओबीसी आरक्षणाचा विरोध करताना दिसत आहे, तर दुसरीकडे हे राजकीय आरक्षण आहे, कारण की आरक्षण 2 प्रकारचे असतात, सामाजिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण। हा जो तिढा आहे हा राजकीय आरक्षणाचा तिढा आहे आणि आपल्याकडे ओबीसी ही मोठी व्होट बँक आहे, त्यामुळे ती व्होट बँक आपल्याकडे कशी ओढता येईल किंवा यावर राजकारण करून कसा फायदा घेता येईल हे देखील आपल्याला या मागच्या काही महिन्यामध्ये पाहायला मिळालं। याची जी सुरुवात झाली ती 2017 मध्ये झाली। 2017 मध्ये राज्यामध्ये 27 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि 27 जिल्हा परिषद पैकी फक्त एक नागपूर जिल्हा परिषदचे काही लोक हायकोर्टामध्ये गेले होते। त्यांनी असं म्हटलं होतं की नागपूर जिल्हा परिषदचं जे आरक्षण आहे 50%च्या वर गेलेलं आहे, तेव्हा ते आरक्षण 54% झालं होतं। त्यामुळे तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलं होतं की ह्याचं कारण काय। राज्य सरकार त्याचं तेव्हा उत्तर देऊ शकलं नव्हतं, त्यामुळे मग राज्य सरकारने 5 वर्ष पूर्ण झाली होती नागपूर जिल्हा परिषदची निवडणूक स्टे आला होता, त्यामुळे एक्सटेन्शन देण्यात आलं। मात्र 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 5 वर्ष। तुषार, आपण थेट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूयात। अतुलजी, नेमका अध्यादेश काय आहे? नाही, असं आहे की 50%च्या आतमध्ये राहण्याची जी मर्यादा इंद्रसानीच्या केसप्रमाणे दिली आणि ती मर्यादा त्यानंतर ओलांडल्याशिवाय आपल्याला याच्यातनं सुटका नव्हती किंवा नाही आहे। आणि त्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नंतर अशोकराव चव्हाण साहेब आणि अजितदादा हे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। त्या दरम्यान भाजपनी सातत्याने सांगितलं की राज्य सरकारकडेच अधिकार आहे, राज्य सरकारकडेच अधिकार आहे। मग जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला गायकवाड आयोगाच्या अहवालावर, त्याच्यानंतर भाजपची पोल ही खुलली आणि भाजप खोटं बोलत आहे हे स्पष्ट झालं। मग जेव्हा 127वी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस 50%ची कॅप पण काढणं गरजेचं होतं, पण ती कॅप न काढल्यामुळे हा तिढा जो आहे तो निर्माण झाला। आता 2017 साली निर्माण केलेला तिढा तुषारने आपल्याला सांगितला, एका परिपत्रकाच्या आधारावर त्यांनी निवडणुका 2 वर्ष पुढे ढकलल्या। 73व्या घटना दुरुस्तीप्रमाणे प्रशासक नेमायचा असतो तो सुद्धा नेमला नाही, एक दिवस सुद्धा तुम्हाला विदाऊट पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ते चालवता येत नाही, महानगरपालिका किंवा कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था। तसं असताना सुद्धा हे पुढे ढकललं। मग आता याच्यामध्ये राजकारण न करता तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने, ऐकून घ्या तुम्ही पूर्ण, महाविकास आघाडीने संपूर्ण पक्षाची बैठक बोलवली। त्यात विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष सगळे होते। त्या मीटिंगमध्ये मी पण होतो, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण होते, विरोधी पक्षनेते। आणि मग त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्टच्या अनुषंगाने विचार झाला आणि मग आपल्याला जो डेटा हवा आहे तो डेटा एक तर केंद्र सरकारने द्यावा, त्यांनी सांगितलं केंद्र सरकार देणार नाही। थावरचंद गहलोतला यांनी लेटर लिहिलेलं आहे, यांनी रामदास आठवले साहेबांना लेटर लिहिलेलं होतं, देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं होतं, नंतर पंकजाताईंनी लिहिलेलं होतं। ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं हे पहिलेच सरकार गेलं, पण सातत्यानं जो दोष ठेवतायत किंवा बावनकुळे साहेबांचं जे म्हणणं होतं 2019-2021 तर त्या जेव्हा कोविड आला, कोविड नंतर म्हणजे सरकार बसलं आणि सरकारने 3 महिन्यामध्येच कोविडचा सामना सुरू केला आणि घरात घरात जाऊन हा
जो डेटा आपल्याला पाहिजे, इम्पेरिकल डेटा, तो डेटा गोळा करताना याला त्याचा दोष आमच्यावर ठरवत आहे. वास्तविक पाहता सर्वपक्षीय बैठक जेव्हा झाली त्या बैठकीमध्ये स्पष्ट झालं की हा इम्पेरिकल डेटा आता आपल्याला, आपण मागासवर्गीय आयोगाची स्थापना केलेली आहे बरं. आणि या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपल्याला इम्पेरिकल डेटा गोळा करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये केंद्र सरकारकडे 2011ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा जातीय निहाय जनगणना झाली, 2016ला ती जनगणना संपली. तो डेटा केंद्र सरकार देत नसल्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे ट्रिपल टेस्टचं एक सांगतात की तुम्हाला पूर्ण करावं लागेल, ते खरं आहे. ती पूर्ण करायची असेल तर ही आपल्याला मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करून तो कोर्टामध्ये ठेवावा लागेल. त्यामुळे हा जो तिढा निर्माण झाला हा सोडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने सर्वांना सोबत घेऊन घेण्याचा प्रयत्न केला. पण मीटिंग मध्ये एक वेगळं बोलतात आणि मीटिंगच्या बाहेर वेगळं बोलतात. आणि जर असंच खोटं बोलत राहिलं तर मीटिंग मध्ये काय झालं ते मी सांगणार, कारण की मी मीटिंग मध्ये होतो. बरं, आपण चंद्रशेखर बावनकुळे यांनाच थेट विचारूयात. बावनकुळेजी, काय वाटतं तुम्हाला, अध्यादेश काढणं हा आरक्षण टिकवण्याचा ठोस उपाय वाटतो का तुम्हाला? असं आहे की सुप्रीम कोर्टाने 4 मार्च 2021ला ऑलरेडी याच्यामध्ये आदेश पारित केलाय. त्यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या ट्रिपल टेस्ट करूनच देता येईल असं म्हटलं आहे. 6 महिने झाले. 6 महिन्यापासून म्हणजे आता सप्टेंबर सुरू झाला, मार्चला निकाल लागला. मार्च पासून सप्टेंबर पर्यंत या सरकारने 4 पावलं जास्त उचलले असते आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं असतं की बाबा आम्ही हे करतोय, आम्ही एम्पिरिकल डेटा तयार करतोय, आम्ही त्या ठिकाणी समोर जातोय, आम्ही कोर्टाचे नियम पाळतोय. आणि हे जर कन्वे केलं असतं तर सुप्रीम कोर्ट एखाद्या वेळी ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या नसत्या. नंबर 1. नंबर 2, आता हा जो अध्यादेश आहे तो जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे जाईल किंवा सरकारला कन्वे करावं लागेल तेव्हा सुप्रीम कोर्ट काय त्याच्यामध्ये भूमिका घेईल की सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम कोर्टासमोर हे येऊ शकतं की आम्ही ऑलरेडी तुम्हाला असे आदेश दिले असताना तुम्ही अध्यादेश का काढला. आता खरं तर या सरकारची टेस्ट आहे की यांनी काढलेला अध्यादेश टिकवणे. नंबर 1. जर या सरकारने अध्यादेश टिकवला नाही सुप्रीम कोर्टामध्ये तर हे मी वारंवार जे सांगितलं की या सरकारमध्ये एक गट सक्रिय आहे ज्याला फक्त त्या ठिकाणी ओबीसीचा फुटबॉल करायचा आहे आणि तो फुटबॉल करून हे राजकीय आरक्षण द्यायचं नाही आहे. पूर्ण या राज्यातल्या 85% निवडणुका बिना ओबीसीने घ्यायच्या, जसं आत्ता लागल्या. आता या निवडणुकीला फायदा होणारच नाही अध्यादेशाचा ज्या लागल्यात, पण पुढे सुद्धा नोव्हेंबर पासून निवडणुका लागणार. त्यांना फायदा करण्याकरता सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा यांना त्या अध्यादेशाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल आणि सुप्रीम कोर्ट जर अलाव केला तरच मग त्या अध्यादेशाचा फायदा होईल असं मला वाटतं. नंबर 2, राहिलं आता मागचं, तर माननीय अतुल लोंढे साहेबांनी सांगितलं की ते काँग्रेसचेच नेते होते 2, एक नाना पटोले यांच्या भागातला जिल्हा परिषद मेंबर होता आणि एक विकास गवडी नावाचे काँग्रेसच्या नेत्यांचाच मुलगा होता जो सुप्रीम कोर्टमध्ये गेले, हायकोर्टमध्ये गेले ओबीसीच्या आरक्षणाविरोधात. आम्ही 31 जुलैला 2019ला अध्यादेश काढून हा त्या ठिकाणी आरक्षण टिकवलं. नवीन सरकारने तो अध्यादेश रद्द केला. मग 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, 13/12/19ला हे सरकार आल्यावर 14 महिने या सरकारने काहीच केलं नाही. उलट सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं की होय महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण दिल्यामुळे 50%च्या वर चाललं. राहिला मोदीचा प्रश्न. मोदीजींनी जो 102ची घटना दुरुस्ती केली होती त्या घटना दुरुस्तीमध्ये क्लिअर राज्यालाच अधिकार होते, पण सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यामध्ये हे काढले तर त्याच्यावर त्यांनी मग 127 घटना दुरुस्ती केली. आता हा झाला भाग हिस्ट्री. काय झालं आज आपल्या समोर काय आहे? आज आपल्या समोर आहे की आता जो अध्यादेश आहे तो या सरकारने टिकवला पाहिजे आणि पुढच्या नोव्हेंबर पासून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अध्यादेशाचा फायदा आला पाहिजे. मला या सरकारमधला काही गट जो आहे तो या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. अध्यादेश सुप्रीम कोर्टात टिकवतील का याच्यावर प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे. बरोबर. हे जर झालं तर मग समजायचं की या सरकारच्या मनात ओबीसी आरक्षण नाहीये. बरं, अतुल लोंढेंनाच विचारूया, न्यायालयात जाऊन या अध्यादेशाला जर आव्हान दिलं गेलं तर मग हा अध्यादेश न्यायालयात टिकणार का? मला 2 गोष्टी सांगायच्या. आता मी मीटिंग मधल्या गोष्टी रिव्हील करतो. आता जे मीटिंग मध्ये ठरलं होतं, जे देवेंद्र फडणवीस साहेब लीडर ऑफ अपोजिशन यांनी जे बोलले आणि त्यावेळेस त्याला जो विरोध केला होता त्यानंतर आज काय करावं लागलं हे सांगतो. तत्पूर्वी पुन्हा त्यांनी 102व्या घटना दुरुस्तीचा तोच उल्लेख केला. तिथे सुप्रीम कोर्टात मार खाल्ल्यानंतर सुद्धा 127वी घटना दुरुस्ती का करावी लागली? मग का द्यावा लागला राज्य सरकारला अधिकार? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हेच केलं यांनी. अधिकार नसताना तो आरक्षण पास केलं आणि मग
जी, अतुल लोंढेजी, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. आपण बावनकुळेंना यावरती विचारूयास. मात्र सध्या आपल्यासोबत ओबीसी नेते श्रावण डेवरे सुद्धा जोडले गेलेत. डेवरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सरकारनं अध्यादेश काढण्याचा घेतलेला निर्णय, यावरून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेल का? तुम्हाला काय वाटतं? अध्यादेश काढणे म्हणजे भीक मागणे. एखादा कायदा पाळायचा नसेल तर त्याच्यावर अध्यादेश काढून भीक मागितली जाते की हा कायदा आम्ही पाळू शकत नाही. आणि ही अध्यादेश भीक मागण्याची जी काही प्रथा आहे ती फडणवीस साहेबांनी सुरू केली. बरं, ते फडणवीस साहेब होते म्हणून त्यांचा अध्यादेश मंजूर झाला. ठाकरे पवार सरकारचा अध्यादेश मंजूर होणार नाही आणि ओबीसीच्या शिवाय या जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे इम्पिरिकल डेटा, हे अध्यादेश, या सगळ्या भानगडी बाजूला ठेवा. ओबीसीचा प्रश्न जर कायमस्वरूपी मजबूतपणे जर सोडवायचा असेल तर एकमेव पर्याय आहे की सगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी आणि सगळ्या सत्ताधारी पक्षनेत्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका ओबीसी शिवाय झाल्या तरी चालतील, काही हरकत नाही, पण ओबीसीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. या एकाच मुद्द्यावर सगळ्या पक्षनेत्यांनी आणि सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडलं पाहिजे. परंतु प्रश्न असा आहे आपल्या समोर की ज्या समाजाचं भलं करायचं असतं त्या समाजाशी एकनिष्ठ असलेले नेते निर्माण व्हावे लागतात. आज ओबीसीचं नुकसान का होतंय? कारण ओबीसींशी निष्ठा नसलेले ओबीसी नेते आहेत. हे सगळे जे ओबीसी नेते आहेत, हे बघा, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. फडणवीस साहेबांनी घोषणा केली की ओबीसीची जातनिहाय जनगणना करायची गरज नाही. बस फडणवीस साहेबांनी सांगितलं आणि भाजपमधल्या सगळे ओबीसी नेत्यांनी ओबीसी जनगणनेवर आपलं तोंड बंद करून घेतलं. दुसरं उदाहरण सांगतो की ओबीसीच्या महाज्योतीचे 125 कोटी रुपये काढून घेतलेत अजित पवार साहेबांनी. आतापर्यंत काँग्रेसमधल्या एकाही ओबीसी नेत्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही ओबीसी नेत्याने अजित पवारांना असं सांगितलं नाही की बाबा रे, ते आमचे 125 कोटी जे ओबीसीचे तुम्ही काढून घेतलेत ते आमच्या महाज्योतीला परत द्या. असं ना छगन भुजबळ कधी बोलतात ना वडेट्टीवार कधी बोलतात. यांच्या निष्ठा आपल्या पक्षाच्या मराठा नेत्यांशी यांचे निष्ठा आहेत, ओबीसींशी या ओबीसीच्या नेत्यांच्या निष्ठा नाहीत आणि त्यामुळे ओबीसींचं नुकसान होत आहे. ओबीसींना जर आपलं भलं करून घ्यायचं असेल तर ओबीसीमधून ओबीसींशी निष्ठा असलेले ओबीसी नेते घडवले पाहिजेत. मराठा किंवा ब्राह्मण नेत्यांशी निष्ठा असलेले ओबीसी नेते ओबीसींचं भलं करू शकत नाहीत. ते ओबीसींना खड्ड्यात घालण्याचंच काम करू शकतात आणि ओबीसी खड्ड्यात जातो आहे, ओबीसींचं आरक्षण खतम होत आहे, याला एकमेव कारणीभूत आहेत हे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे ओबीसी नेते म्हणवणारे जे लोक आहेत, हे ओबीसींचं नुकसान करायला कारणीभूत आहेत. वरच्या जातीचे नेते काय, ते त्यांचं काम बरोबर करतायत, ते त्यांच्या जातीच्या भल्यासाठी ते ओबीसीचं आरक्षण नष्ट करतायत, ते त्यांचं काम बरोबर करतायत. फक्त ओबीसी नेते आपलं काम बरोबर करत नाही आहेत, ते काम चुकारपणा करत आहेत आणि त्यांच्या निष्ठा या चुकीच्या वरच्या जातीच्या लोकांकडे गहाण पडलेल्या आहेत. तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जर ओबीसी नेते म्हणवत असाल तर ओबीसीशी निष्ठा ठेवा, ओबीसीशी गद्दारी करू नका आणि एकदा काय ते निर्णय घ्या. मी वारंवार सांगतो की हे ज्या मुख्यमंत्री जे बैठका घेत आहेत ओबीसीच्या प्रश्नावर, या सगळ्या बैठका वांजोट्या ठरत आहेत. ओबीसीची दिशाभूल करणाऱ्या या बैठका. श्रावण डेवरेजी, तुमचा जो काही सत्ताधारी आणि विरोधकांवरती जो काही आरोप आहे त्याचबद्दल दोघांनाही आपण विचारूयात, अतुल लोंढेंना सुद्धा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर मी तिघांनाही विनंती करते तुम्ही या चर्चेमध्ये असेच जोडले गेलेले राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. ब्रेकनंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपण सध्या एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय, ते म्हणजे सरकारनं कॅबिनेट मीटिंगमध्ये एक अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसीचे नेते श्रावण डेवरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. थेट आता आपण अतुल लोंढेंकडे जाऊयात. श्रावण डेवरेंचे आरोप थेट तुम्ही ऐकले असतील. त्यांचं म्हणणं की सरकारमधले असतील किंवा आधीच्या सरकारमधले नेते जे ओबीसी नेते आहेत त्यांची सुद्धा ओबीसींची निष्ठा नाही आणि त्यांच्यामुळेच हे आरक्षण खड्ड्यात गेलंय. या आरोपांना काय उत्तर द्याल अतुलजी? नाही, असं या आरोपांना मी उत्तर देण्याचं काही कारण नाहीये. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय नाना पटोले ज्या वेळेस अध्यक्ष होते विधानसभेचे
त्यावेळेस पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं होतं की नाना पटोले साहेबांनी त्या अध्यक्षाच्या खुर्चीवरून जातनी आहे जनगणनेचा ठराव पारित करून घेतला होता आणि तो एकमताने पारित होऊन तो केंद्र सरकारकडे ऑलरेडी गेलेला आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारवर प्रेशर आणून केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे. तसा एकमताचा ठराव जो आहे तो गेलाय, तो नाना पटोले त्यासाठी जे आहे ते कारणीभूत ठरलेले आहे. आता मीटिंग जी झाली होती सर्वपक्षीय बैठकीमध्ये हे ठरलेलं होतं की आपण एम्पिरिकल डेटा आता गोळा करायचा. आता डेटा गोळा करायचा याच्यावर सर्वांचं एकमत झालं आणि मग ही निवडणूक त्यासाठी 3-4 महिने पुढे ढकलावी लागली. तरी आपण पुढे ही निवडणूक ढकलू, पण कायमचा याचा तोडगा काढून. त्यावेळेस अध्यादेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली होती की अध्यादेश काढून आपण 50% आतमधला अध्यादेश काढून जेवढं मिळतंय सध्या तेवढं घ्यावं आणि पुढच्या मागणीसाठी 50% वरची मर्यादा जी आहे, 50% जे कॅप सेलिंग जे लागलेलं आहे ते काढण्याच्या संदर्भात प्रयत्न करावा, असं सर्व लोकांचं तिथे ठरलेलं होतं. आणि मग ह्या अध्यादेशाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांनी पण सांगितलेलं होतं की आपण अध्यादेश काढायला हरकत नाही. त्यामुळे आता मीटिंगमध्ये एक बोलायचं आणि बाहेर जाऊन एक बोलायचं. मग तुम्ही स्पष्टपणे एक भूमिका घ्या ना, अध्यादेश काढू नका. हा सुद्धा याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे ना. त्यामुळे आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सर्वांचं एकमत झालेलं आहे. आता 50%च्या आतमध्ये घ्यावं लागेल, कारण की तसा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. का होईल म्हणजे राज्य सरकारांना 6 महिने पुढे निवडणूक ढकलण्याचा अधिकार नक्कीच आहे. कारण की याच अलाहाबाद हायकोर्टाने आणि मद्रास हायकोर्टाने काय म्हटलं होतं की तुम्ही कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा निवडणुका घेतल्या, मग तुमच्यावर सदोष मनुष्यपदाचा खटला का नाही चालवावा, तुमच्यावर तसं तुम्हाला बुक का करू नये, असं पण कोर्टाने म्हटलेलं आहे. मग त्या संदर्भात सुद्धा नाना पटोले साहेबांनी ऑब्जेक्शन रेज केलं होतं की आम्ही एवढ्या केसेस कशा हारतोय, कुठे आम्ही लिगली कमी पडतो आहे. शेवटी इलेक्शन कमिशनला स्टाफ जो आहे तो सरकारचा लागतो, इलेक्शन कमिशनकडे स्वतःचा स्टाफ नसतो. मग हा स्टाफ सगळा कोविड हँडलिंग मध्ये बिझी असताना कसं आपण निवडणुका घेणार आहे. हा सगळा जो प्रश्न आहे, हा सगळा प्रश्न 50%च्या कॅपचा आहे. 50%च्या कॅप सहित जातनी आहे जनगणनेचा आहे, ती उपलब्ध असताना जेव्हा संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा सांगतात की आम्ही जनगणना करणार नाही आणि आम्ही असा डेटाही देणार नाही, तर कोणाच्या मनात काय आहे हे स्पष्ट आहे, अगदी सुस्पष्ट आहे. बरं, आपण आता थेट चंद्रशेखर बावनकुळेंना विचारूयात, कारण ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की दिशाभूल भाजपनं केली आणि आता अध्यादेश काढणं म्हणजे भीक देण्यासारखं आहे. फडणवीस सरकारनं सुद्धा यामध्ये काही केलं नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. की आता उत्तर मला खूप स्पष्ट येता येईल की देवरे साहेबांना आतापर्यंतच्या काँग्रेसच्या 65 वर्षाच्या इतिहासामध्ये हे का नाही कळलं कुणाला की जनगणनेचा कायदा हा 1950च्या घटनेमध्ये आलेला आहे, संविधानाचा कायदा आहे. तो कायदा बदलावा लागेल मोदी सरकारला. मग तो कायदा बदलून ओबीसीची जनगणना करावी लागेल. हे आतापर्यंत लक्षात का नाही आलं श्रावण देवरे साहेबांच्या किंवा कुणाच्या. आता भाजपचं सरकार आहे, आपण प्रयत्न. आणि दुसरा प्रश्न आहे की केली पाहिजे का, 1000% केली पाहिजे. अतुल लोंढेंनी सांगितलं, मला बोलू द्या पूर्ण, मग तुमच्या मधात कुणाच्या नाही आलो. अतुल लोंढेंनी सांगितलं की विधानमंडळामध्ये नाना पटोले यांनी जो ठराव मांडला त्या ठरावाला देवेंद्र फडणवीस पासून सर्वपक्षीय लोकांनी सहमत दिली, कोणी विरोधात बोललं नाही. माननीय नाना पटोलेच्या ठरावाला सर्वपक्षीय लोकांनी मंजुरी दिली. राहिला प्रश्न अध्यादेश काढण्याचा. अध्यादेश का काढला आमचं म्हणणं नाही आहे. अध्यादेश काढला, आम्ही त्याला अभिनंदन केलं आहे, पण त्या अध्यादेश टिकला पाहिजे याकरता राज्य सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा वापरून या ठिकाणी अध्यादेश हा म्हणजे त्या ठिकाणी स्लॅप होऊ नये. सुप्रीम कोर्टात जेव्हा अध्यादेश जाईल किंवा कन्वे करते सुप्रीम कोर्टाला, तेव्हा अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण किमान अध्यादेशाने तरी 50%च्या आतमध्ये जे काही मिळेल ते अनेक जिल्ह्याला फायदा होईल. ते केलं तर काही म्हणणं नाही आहे, अध्यादेशाविरुद्ध कोणी बोलत नाही आहे, पण तो टिकवला पाहिजे. सरकारमधला एक गट असा आहे जो ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे आणि म्हणून मला भीती वाटतं की तो टिकेल की नाही टिकेल, तो टिकवला पाहिजे. त्याच्याकरता काय आम्ही पूर्ण मदत करायला तयार आहे आणि हे आरक्षण तातडीने मिळालं पाहिजे. राहिला प्रश्न, सुप्रीम कोर्टाने जे ट्रिपल टेस्ट सांगितली, त्या ट्रिपल टेस्टचे काम सुरू केलं पाहिजे. आता याने हे केलं, ते ओबीसी नेते असे आहे, ते असे आहे, त्याने हे केलं, मग ते भाजपचे ओबीसी नेते असे. आता आरोप प्रत्यारोप करून काही उपयोग नाही आहे. आज आपल्यासमोर काय आहे की तो समोर गेलं पाहिजे
आणि सर्वांनी मिळून या प्रश्नाला मार्गी लावलं पाहिजे जी असं मला हेच वाटतं. म्हणणं आहे ओबीसी नेत्यांचं. सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊनच काय तो तोडगा काढायला हवा. श्रावण डेवरेजी, आता समजा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलाय, विरोधकांकडनं म्हटलं जातंय की सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. मात्र तो अध्यादेश न्यायालयामध्ये टिकतो की नाही हा पुढचा प्रश्न. आणि जर टिकलं तर काल भुजबळांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12% ओबीसींच्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे टिकला काय नाही टिकला काय तरी नुकसान हे मधल्यामध्ये ओबीसींचंच आहे. नाही हे अध्यादेश काढणं वगैरे हा फालतूपणा आहे आणि टाइमपास करतायत, ओबीसींना दिशाभूल करतायत. या नेत्यांकडून ओबीसींसाठी काहीही होणे नाही. हे फक्त दिशाभूलच करू शकतात ओबीसींची. आणि हे अध्यादेश वगैरे फालतू विषय आहेत. आणि मी सांगतो, अजूनही पुन्हा सांगतो की या जिल्हा परिषदेच्या निवडणुका काय, नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका काय, विदाऊट ओबीसी आरक्षण झाल्या तरी चालतील. कारण या ओबीसी वार्डातून निवडून येणारे जे ओबीसी असतात ना, हे काही कामाचे नसतात. हे ओबीसी चळवळीत कधीच येत नाही. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की जर ओबीसीचं आरक्षण कायमस्वरूपी जर मजबूत करायचं असेल, भक्कम करायचं असेल, तर वडेट्टीवार साहेब, भुजबळ साहेब, नाना पटोले साहेब या सगळ्यांनी फक्त एकाच मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. आणि तो मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. आणि जर केंद्र सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना जर करत नसेल तर महाराष्ट्र शासनाचा या जनगणनेवर बहिष्कार असेल. या जनगणनेसाठी महाराष्ट्र शासनाचा एकही अधिकारी कर्मचारी मिळणार नाही. शासनाचा आणि प्रशासनाचा बहिष्कार या जनगणनेवर असेल. असा दम दिल्याशिवाय केंद्र सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता या ठाकरे पवार सरकारमध्ये आणि या ओबीसी नेत्यांमध्ये एवढा दम आहे का केंद्र सरकारला धमकी देण्याची? आणि निदान नका तुम्ही चावू, निदान फुटकार तर मारा, तेवढं तर काम करा. पण तेवढंही करण्याची यांच्यात हिंमत नाही आहे. आणि म्हणून ते कधी इम्पेरिकल डेटाच्या मागे लपतात, कधी अध्यादेश काढून मागे लपतात आणि वल्गना करतात टीव्ही चॅनल समोर की आम्ही येऊ करू तेव करू. हे काही करणार नाहीत. यांच्या सगळ्या वल्गना ज्या आहेत या सगळ्या वांजोट्या आहेत. आणि हे ओबीसी समाजाशी हे ओबीसी नेते एकनिष्ठ नाहीत, हेच खरं कारण आहे. जी देवरेजी, तुमचा जो मुद्दा आहे की ओबीसींची जातनिहाय जनगणना ही केंद्र सरकारनं करायला हवी, याबद्दल आपण अधिक बोलूयातच. मात्र अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रामध्ये. आणि कालच्या कॅबिनेटमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात जो काही अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला गेलाय त्यावरती आपण बोलतोय. अतुल लोंढेजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी देवरेंचं जे म्हणणं होतं की केंद्र सरकारनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करायला हवी आणि त्यासाठी राज्य सरकारनं जोर लावायला हवा, तर राज्य सरकार ते प्रेशर आणेल का? असं आहे की ते राज्य सरकार प्रेशर आणेल, याच्यात काही दुमत नाही. पण जातनिहाय जनगणना झालेली आहे. अतुलजी, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. आपल्यासोबत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत. बावनकुळेजी, केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करायला हवी, त्याशिवाय महाराष्ट्रात ओबीसींना राजकीय ठोस आणि कायमस्वरूपी आरक्षण मिळू शकणार नाही, असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही जनगणना करणार का? दोन विषय आहे. एक तर आता जे आरक्षण गेलाय त्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय त्या निकालाप्रमाणे जावं लागेल. एक राहिला प्रश्न कायमस्वरूपी ओबीसीची जनगणना करण्याचा, तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या स्वतः फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे मागणी केली, आम्ही मागणी केली. आता कुणाला ते पटत नसेल काय नसेल, त्यांना नुसतं नेत्याच्या विरोधात बोलायचं असेल तर मला म्हणणं नाहीये. पण एक तर 1950ला जो देशाचा कायदा मंजूर झाला जनगणनेचा, तो बदलावा लागेल. शेवटी कायदा बदलावा लागतो याच्याकरता. जनगणनेचा कायदा हा बदलवल्याशिवाय जनगणना होऊ शकत नाही. कारण 1950 मध्ये संविधानामध्ये एससी एसटी आणि अदर्स अशी जनगणना ठरवली, कायदा आलाय आणि घटना मध्ये लिहिलेला कायदा आहे, तो बदलावा लागेल आणि मग ही एससी एसटी आणि ओबीसी जनगणना होईल. तर मला वाटतं की ते तर सर्वांनी मागणी केलीच पाहिजे. पूर्ण देश मागणी करतोय, आम्ही मागणी करू. माझं या ठिकाणी आज म्हणणं आहे की आज जे आपल्या समोर आहे, आज आरक्षण चाललं आहे, सुप्रीम कोर्टाच्या 4 मार्च 2021च्या निकालाप्रमाणे राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडे जी मागणी आहे ती मागणी कायम ठेवावी. बरं,
श्रावण डेवरेजी, तुमचं म्हणणं आहे की आता अध्यादेशाचा काहीही उपयोग नाही, तर मग काय करायला हवं? सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे इम्पेरिकल डेटा हे ते केलं पाहिजे. मला बावनकुळे साहेबांना एक मला विचारायचं आहे, काय सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलाय का की ओबीसीची जनगणना करू नका, असं काही म्हटलंय का? मग ओबीसी जनगणना का करत नाही त्याच्यावर तुम्ही ठाम का राहत नाही? तुम्ही आता म्हणतात की आपण सगळे प्रयत्न करू. फडणवीस साहेबांनी पत्रकारांच्या समोर अगदी उघडपणे ते बोलले आहेत की ओबीसीची जनगणना करण्याची गरज नाही. असं जेव्हा भाजपचा एक सर्वोच्च नेता जेव्हा सांगतो, तेव्हा भाजपमधले ओबीसी नेते काय करतात? काही बोलतात का त्याच्यावर? नाही बोलू शकत, कारण या सगळ्या भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची निष्ठा ही फडणवीस साहेबांवर आहे. ओबीसीची यांची एक पैशाची पण निष्ठा नाही. त्यामुळे फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलण्याची हिंमत हे भाजपमधले ओबीसी नेते करू शकत नाहीत. आणि इथं टीव्ही समोर मोठमोठ्याने बोलतील की ओबीसीचं हे झालं पाहिजे, ओबीसीचं ते झालं पाहिजे. अरे तिथं बोला की पक्षाच्या बैठकीत, तिथं बोला की फडणवीस साहेबांच्या समोर की फडणवीस साहेब तुम्ही ओबीसीची जनगणना का करायची नाही? बरं बावनकुळेजी, अगदी एका वाक्यात थोडक्यात जाता जाता असं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सांगितलं की ओबीसीची जनगणना करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ठरावाला एकमताने पाठिंबा दिलाय, ठरावाला पाठिंबा दिलाय. आता प्रश्न झाला, मी आधीच सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा संबंध नाही आहे, पण 1950 मध्ये जेव्हा घटना आली, त्या घटनेमध्ये हा कायदा आहे की एसटी एसटी आणि अदर्स एवढीच जनगणना करा असा कायदा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की तो कायदा बदलावा लागेल, तो कायदा बदलवून केंद्र सरकारला एसटी एसटी आणि ओबीसी जनगणना करावी लागेल. बावनकुळेजी आणि देवरेजी, आता गोष्ट हीच आहे की अध्यादेश जरी काढलेला असला तरी ओबीसी नेत्यांचं म्हणणं की त्यावर काही भागणार नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारनं जातनिहाय ओबीसींची जनगणना करावी, तेव्हा कुठे ओबीसींना कायमस्वरूपी ठोस असं राजकीय आरक्षण मिळू शकेल. त्यामुळे या अध्यादेशाचा काही आम्हाला फायदा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाहूयात पुढे काय होतं. हा अध्यादेश पुढे जाऊन न्यायालयात टिकतो का आणि राज्य सरकार तो टिकवण्यासाठी काय करतं हे पाहावं लागेल. अतुल लोंढे, त्याचसोबत श्रावण डेवरे आणि चंद्रशेखर बावनकुळे, तिघांचेही धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. यासोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का आणि लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का? असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. बरं, मग आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जाऊ शकतात. आणि हो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या फोनवरती नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून ही मोहीम आहे. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ आणि संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन त्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर कोविड-19 संदर्भात तुमच्या मनात असलेले काही प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळवा. क्रमांक किंवा नंबर पुन्हा एकदा सांगते, 7977773753 यावर. आता आपण आत्ताच्या घडीच्या टॉप 3 न्यूज पाहूयात. पहिली बातमी आहे, दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये एक मोठा खुलासा झालाय. तो म्हणजे दहशतवाद्यांकडे सापडलेली स्फोटकं ही पाकमधलीच असल्याचं 6 दहशतवाद्यांच्या तपासामधून उघड झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि ही स्फोटकं छुप्या मार्गाने पाठवलेली होती. दुसरी बातमी आहे, टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या 100 जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्या नावांचा समावेश आहे. आणि तिसरी बातमी, इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण क्रिकेट फॅन्स आजपासून सामन्यांचं तिकीट ऑनलाईन बुक करू शकतील आणि आयपीएलच्या अधिकृत वेबसाईट www.iplT20.com वरून प्रेक्षकांना ही तिकीटं खरेदी करता येतील.
आणि यासोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.